दिला म्हणून तांचे उच्च शिक्षणूच आनी तांचे तोंडा वयल्यान ते तेज जे झळकता ते उच्च शिक्षणाचे आसा. तुमकां सगळ्यांक म्हजो नमस्कार आनी माय मोगाचो योगा. हांव दक्षिण गोंयची चली, आख्या म्हजें गांव, आनी हांव सदांच म्हणटा की दक्षिण गोंयांत आमकां इतलो प्रेम दिला म्हणून तुमकां सगळ्यांक हांव आभार मानता. हांगा आमचे बरोबर आसात सदानंद बाब तारवडे, नरेन बाब सावयकर, उल्हास सुयेकर, दामू नायक, आमची सुवर्णताई तेंडुलकर, सगळीं भाव भयणां हांगा आसा तीं. हांगा खूब भयणां आसात, खरेंच बरें दिसलें पळोवन. पत्रकार भाव भयणां, सगळ्यांक तुमकां नमस्कार. म्हाका पूर्ण खात्री आसा की तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान आनी समर्थनान गोंयांत कमळच फुलतलें आनी मोदीजीचे विकसीत भारताचे आनी सबका विकास, सबका साथ आनी सबका विश्वास हे पूर्ण तांचें विजन साकार जातलें. तुमी पळयलां आसलें युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण ह्या 4 चाकाचेर गोंयचे आनी भारताचे कशें उदरगती जाल्या ती आमी सगळ्यांनी पळयल्या. आनी मोदीजीन बायलांचे सशक्तीकरणाक लागूनय खूब वावर केला. तुमी पळयलां आसलें लोकसभेन, विधानसभेन 33% रिजर्वेशन दिलां, हें तांणी जाहीर केलां. ही खरीच बरी गजाल. आनी आमी सदां म्हणटात की वुमन आर मल्टीटास्कर्स, म्हणल्यार सगळे जितले पळय सगळे बरें बरें काम करतात ती, आनी जबाबदारीन काम करतात आनी पूर्ण तरेन काम करतात. आनी दोनी ते घरांनी सगळे वेवस्थीत काम करतात आनी ऑफकोर्स कामूय बरे भशेन करतात. 7 मे मतदान दिन आनी हांव तुका सगळ्यांक मागणी करता की तुमी भाजपाक मत दिवचें, बरे तरेन बऱ्या संख्येनी मत दिवचें. तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं. जय गोंय, जय भारत. धन्यवाद पल्लवी ताई. आता आमचे गोवा स्टेट बीजेपी प्रेसिडेंट सदानंद भाईक विनंती करता की तांणी आमकां मार्गदर्शन करचें. भारतीय जनता पक्षाचे जय, भारत माता की जय. दक्षिण गोंयची उमेदवार आमची पल्लवी श्रीनिवास धेंपो यांच्या प्रचाराच्या निमित्तान आज आयोजित केल्ल्या नावेली मतदारसंघातल्या दवर्ली पंचायती भितर ह्या सभेक हांगा उपस्थित जे आपले उलोवप करून गेले ते गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री मडगांवचे आमदार दिगंबर बाब कामत. तुम्ही सगळ्यांनी जेंका निवडून हाडले आनी गोंया भितर जो इतिहास घडयलो ते नावेलीचे आमदार उल्हास बाब तुयेंकर, आमची दक्षिण गोंयची उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपो, जे आतां सांगल्यात गेले ते नरेंद्र सावयकर, दामू नायक, जिल्हा पंचायतीची अध्यक्षा दक्षिण गोंयची सुवर्णा तेंडुलकर, मतदारसंघाचे अध्यक्ष परेश नाईक, जनशक्ती पार्टीचे आमचे सरपंच, बाकीचे पदाधिकारी उपस्थित या मतदारसंघातल्यो सगळ्यो महिला भगिनी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, वेलविशर, पत्रकार भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयलीं हांव तुमकां सगळ्या महिलांचे अभिनंदन करता. कारण ह्या मतदारसंघा भितर गोंया भितर जो इतिहास घडयलो आनी ज्या मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीचो आमदार केदार शिवसेना अशा पद्दतीचे लोकां समोर जे चित्र आशिल्लें ते चित्र तुम्ही सगळ्यांनी परतून उडयलें आनी खऱ्या अर्थान सगळ्या महिला भगिनींनी जोड धरलो आनी भारतीय जनता पार्टीचो उमेदवार उल्हास बाब नायक तुम्ही सगळ्यांनी निवडून हाडलो. आनी त्यामुळे ज्या तरेचो इतिहास तुम्ही सगळ्यांनी घडयलो अशा पद्दतीचो परत एकदा इतिहास लोकसभेच्या माध्यमांतल्यान तुम्ही सगळ्यांनी घडोवचो अशी भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश वतीन हांव तुमच्या सगळ्यां कडेन विनंती करता, तुमकां सगळ्यां कडेन हांव मागता.
आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा ह्या मतदारसंघातल्यो एखाद्यो भयणी ज्या वेळार ते एकदां ठरयतात ते पूर्णपणे करतात हो पूर्ण विश्वास म्हाकाय आसा आनी गोंयच्या मुख्यमंत्र्याकूय आसा. आणि म्हणून जशें उल्हासान बद्दल उलयतना सांगलें की मुख्यमंत्री नरेंद्र उलयतना सांगलें तांच्यांनी की 4 तास मुख्यमंत्री उशीर आयले, तरी पण मुख्यमंत्री हांगा येवपाक जाय ही इच्छा तुमची सगळ्या महिला भगिनींची आशिल्ली. आणि म्हणून मुख्यमंत्री स्वतः 4 तास उशीर आयलो आनी तुमी सगळीं जाणां त्याची वाट पळयतूच हांगा बशिल्लीं आसा. आज आमी दक्षिण गोंया भितर आमची महिला उमेदवार, कारण नरेंद्र मोदीजी एक महिलांचो सन्मान आणि ताका लागून 33% रिजर्वेशन हे पार्लिमेंटा भितर केलें. पण हे रिजर्वेशन जे आसा ते इम्प्लिमेंट जातलें जाल्यार 2027 जातलें. पण तांच्यांनी सांगलें की 2027 पर्यंत रावपाची गरज ना. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवाराची जी आमी निवडणूक केली, उमेदवार जे फायनल केल्यात त्याच्या भितर मॅक्झिमम उमेदवार जे आसात ते महिला उमेदवार भारतीय जनता पार्टीन ऑल इंडिया दिल्ले आसा. गोंया भितर हे रिजर्वेशन 33% न दवरता 50% दवरलें. कारण गोंया भितर केवळ 2 सीट आसात, उत्तर आणि दक्षिण. आणि दक्षिणे भितर महिला उमेदवारी दिवन आमकां सगळ्या महिलांचो, या गोंयच्या सगळ्या महिलांचो तांच्यांनी सन्मान केलो आसा. आणि पल्लवी टेंबे ही नरेंद्र मोदीची उमेदवार आसा, कारण तांच्यांनी दिल्ली उमेदवार आसा. आणि म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आसा की तांच्यांनी दिल्ल्या उमेदवाराक मोठ्या मताधिक्यान निवडून हाडपाक जाय. आज जर आमी पळयलें आसत की ह्या देशा भितर प्रत्येक हाच्या भितर क्षेत्रा भितर महिला आसा. ह्या देशाची प्रथम नागरीक जी आसा, राष्ट्रपती जी आसा द्रौपदी मुर्मूजी, ही सुद्धा एक महिला आसा. एसटी समाजातली महिला आसा. नरेंद्र मोदीजी ज्या ज्या आशयामध्ये थोडे भारतीय जनता पार्टीच्या सरकार दक्षिण गोंयची उमेदवार आमची पल्लवी श्रीनिवास नेमको यांच्या प्रचाराच्या निमित्तान आज आयोजित केल्ल्या नावेली मतदारसंघातल्या दवर्ली पंचायती भितर या सभेक हांगा उपस्थित जे आपले उलोवप करून गेले ते गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री मडगांवचे आमदार दिगंबर बाब कामत, तुम्ही सगळ्यांनी जेंका निवडून हाडले आणि गोंया भितर जो इतिहास घडयलो ते नावेलीचे आमदार उल्हास बाब तुयेकर, आमची दक्षिण गोंयची उमेदवार पल्लवी श्रीनिवास नेमको, जे आता सांगल्यात गेले ते नरेंद्र सावयकर, ताबू नायक, जिल्हा पंचायतीची अध्यक्षा दक्षिण गोंयची सुवर्णा तेंडुलकर, मतदारसंघाचे अध्यक्ष परेश नाईक, जनरल सेक्रेटरी पार्टीचे आमचे सरपंच, बाकीचे पदाधिकारी उपस्थित, या मतदारसंघातल्यो सगळ्यो महिला भगिनी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, वेलविशर, पत्रकार भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयलीं हांव तुमकां सगळ्या महिलांचे अभिनंदन करता. कारण ह्या मतदारसंघा भितर गोंया भितर जो इतिहास घडयलो आणि ज्या मतदारसंघा भितर भारतीय जनता पार्टीचो आमदार केदार शिवसेना अशा पद्धतीचे लोकांसमोर जे चित्र आशिल्लें ते चित्र तुम्ही सगळ्यांनी परतून उडयलें आणि खऱ्या अर्थान सगळ्या महिला भगिनींनी जोड धरलो आणि भारतीय जनता पार्टीचो उमेदवार उल्हास बाब नाईक तुम्ही सगळ्यांनी निवडून हाडलो. आणि त्यामुळे ज्या तरेचो इतिहास तुम्ही सगळ्यांनी घडयलो अशा पद्धतीचो परत एकदा इतिहास लोकसभेच्या माध्यमांतल्यान तुम्ही सगळ्यांनी घडोवचो अशी भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशा वतीन हांव तुमच्या सगळ्यां कडेन विनंती करता, तुमकां सगळ्यां कडेन हांव मागता. आणि म्हाका पूर्ण विश्वास आसा ह्या मतदारसंघातल्यो एखाद्यो भयणी ज्या वेळार ते एकदां ठरयतात ते पूर्णपणे करतात हो पूर्ण विश्वास म्हाकाय आसा आनी गोंयच्या मुख्यमंत्र्याकूय आसा. आणि म्हणून जशें उल्हासान बद्दल उलयतना सांगलें की मुख्यमंत्री नरेंद्र उलयतना सांगलें तांच्यांनी की 4 तास मुख्यमंत्री उशीर आयले, तरी पण मुख्यमंत्री हांगा येवपाक जाय ही इच्छा तुमची सगळ्या महिला भगिनींची आशिल्ली. आणि म्हणून मुख्यमंत्री स्वतः 4 तास उशीर आयलो आनी तुमी सगळीं जाणां त्याची वाट पळयतूच हांगा बशिल्लीं आसा. आज आमी दक्षिण गोंया भितर आमची महिला उमेदवार, कारण नरेंद्र मोदीजी एक महिलांचो सन्मान आणि ताका लागून 33% रिजर्वेशन हे पार्लिमेंटा भितर केलें. पण हे रिजर्वेशन जे आसा ते इम्प्लिमेंट जातलें जाल्यार 2027 जातलें. पण तांच्यांनी सांगलें की 2027 पर्यंत रावपाची गरज ना. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवाराची जी आमी निवडणूक केली, उमेदवार जे फायनल केल्यात त्याच्या भितर मॅक्झिमम उमेदवार जे आसात ते महिला उमेदवार भारतीय जनता पार्टीन ऑल इंडिया दिल्ले आसा. गोंया भितर हे रिजर्वेशन 33% न दवरता 50% दवरलें. कारण गोंया भितर केवळ 2 सीट आसात, उत्तर आणि दक्षिण. आणि
दक्षिणे भितर महिला उमेदवारी दिवन आमकां सगळ्या महिलांचो या गोयच्या सगळ्या महिलांचो तांच्यांनी सन्मान केलो आसा। आणि पल्लवी लेंपे ही नरेंद्र मोदीची उमेदवार आसा, कारण तांच्यांनी दिल्ली उमेदवार आसा आणि म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आसा की तांच्यांनी दिल्ल्या उमेदवाराक मोठ्या मताधिक्यान निवडून हाडपाक जाय। आज जर आम्ही पळयलें आसत की ह्या देशा भितर प्रत्येक हाच्या भितर क्षेत्रा भितर महिला आसा। ह्या देशाची प्रथम नागरीक जी आसा, राष्ट्रपती जी आसा द्रौपदी मुर्मूजी, ही सुद्धा एक महिला आसा, एसटी समाजातली महिला आसा। नरेंद्र मोदीजी ज्या ज्या अशामध्ये थोडे भारतीय जनता पार्टीच्या सरकार येतच आज आम्ही पळयतात वेगवेगळे अवॉर्ड जे असतात, पद्मश्री अवॉर्ड असत, वेगवेगळे ते दिता असत, एक खंयचे तरी मनीस सोडून ताका दिवप अशें चलयल्लें आसा। आनी त्यामुळे एखादी महिला ही महिला एखाद्या उच्च पदाचे द्रौपदी मुर्मू सारखी असत किंवा आज ह्या देशाची फायनान्स मिनिस्टर ही आज निर्मला सीतारामन सारखी आसा। हे सगळे पळयता आसतना पयर हांव जेवणाचेर महिलांचो एक कार्यक्रम संबोधीत करतालो आणि त्या कार्यक्रमाच्या वास्को हांगासर आशिल्लो आणि हांवें सांगलें की प्रत्येक क्षेत्रा भितर महिला आसा। आज एज्युकेशन क्षेत्र जर घेतलें आसत जाल्यार त्या क्षेत्रा भितर बऱ्या तरेन मार्क मेळोवपी ही चलयो भुरगीं आसात। आमच्यो बऱ्या तरेच्यो सायन्टिस्ट भुरगीं ही जर पळयली जाल्यार ती चलयो आसात। आम्ही पळयतात बऱ्यांतले बरे दोतोर हे चलयो आसात, बऱ्यांतली बरी आदोगाद ही चली मनीस आसता, बऱ्यांतले बरो दोतोर आसत, चार्टर्ड अकाउंटंट आसत, प्रत्येक प्रोफेशनल्स हो आज चलयो मनीस फुडें सरिल्लो आसा। आनी त्यामुळे हे सगळे जातकच हांव जेन्ना सकयल देंवतकच त्या महिलेन एका विचारलें की तूं सर तुवें सगळें सांगलें पण आपण एक पत्रकारिता काम करता, तुवें म्हाका उल्लेख करूं ना। आणि आज ह्या मतदारसंघातली मोगेबाई जी आसा ही सुद्धा हीच महिला आसा, कितली वर्सां तरी आम्ही पळयतात की पत्रकारितेचें काम करतात। आणि त्यामुळे अशें एकय क्षेत्र ना की ज्या क्षेत्रा भितर महिलेचें काम ना। आणि म्हणून ज्या तरेन नरेंद्र मोदीजीन ह्या देशाचें काम आपल्या हातांत घेतलें, ह्या देशाचे तांच्यांनी स्वताच प्रधानमंत्री अशें संबोधूंक ना, तांच्यांनी ह्या देशा भितर काम करता आसतना प्रधान सेवक, ह्या देशाचो आपण एक सेवक आसा अशा पद्धतीचें काम तांच्यांनी 2014 पासून ह्या देशा भितर सुरू केल्लें आसा। आणि हे सगळें करता आसतना तांच्यांनी एकच तकलेन आपलें दवरलें की हो देश फुडें सरपाक जाय, हो देश नंबर 1 जावपाक जाय। माझ्या देशा भितर जशें आमी भायर वयतकच आमी पळयतात अमेरिका आसतली, रशिया आसतली, दुबय सारकिली आमच्या शेजाराक आशिल्ली दुबय आसतली, ह्या बऱ्या व्हडल्या देशा भितर ज्या तरेचो विकास आसा त्याच्या पेक्षा बऱ्या तरेचो विकास जो आसा तो म्हज्या देशा भितर जावपाक जाय, हे विजन नरेंद्र मोदीजीचें आसा। आणि म्हणून आमी पळयतात ज्या इंटरनॅशनल लेवलचे, कारण आम्ही एक वेळ पळयतले, म्हाका याद जाता 2003 हांव आमदार आशिल्लो आणि DTDC गोवा पर्यटन महामंडळाच्या माध्यमांतल्यान हांव दुबय गेलो, पयले वेळार दुबय गेलो आणि त्या दुबयच्या एअरपोर्टाचेर उतरतकच हांवें तो एअरपोर्ट पळयलो आणि म्हाका दिसलें की असो एअरपोर्ट आमच्या देशान केन्ना जावपाक शकतलो काय म्हणून। आज जर आमी पळयलें आसत जाल्यार मोपा वयतकच लक्षांत येता की दुबय पेक्षा बरो एअरपोर्ट आसा आमच्या मोपाच्यान। आमी पळयताले की आमी एकदां वाचताले, आमी जेन्ना शिकताले शाळेंत त्या वेळाचेर आमी विकसीत राष्ट्रां ज्या वेळार नांवां येतालीं तेन्ना आमी म्हणटाले रशिया विकसीत राष्ट्र, अमेरिका आसत, कॅनडा आसत, जर्मनी आसत। आज आमचे विद्यार्थी, आमचे युवक याच अभिमान तांकां आसा, कारण आज अशा देशांच्या नांवा बरोबर भारत देशाचें नांव येवपाक लागिल्लें आसा। भारत देश हो विकसीत राष्ट्राच्या माध्यमांतल्यान वचपाक लागिल्लो आसा आणि म्हणून नरेंद्र मोदीचें एक स्वप्न आसा, हे राष्ट्र विकसीत राष्ट्र जावंक जाय 2047 आणि तेका लागून त्या दृश्टीन जर आमी काम करतले आसत जाल्यार ह्या देशा भितरलो सगळो इन्फ्रास्ट्रक्चर हो बऱ्या तरेन जावपाक जाय। विश्वास आसा तुमच्या सगळ्यांचेर, ज्या तरेचो उत्साह तुमच्या भितर आसा आणि खास करून म्हज्यो सगळ्यो महिला भगिनी, कारण महिला भगिनींनी जर एकदा कितें ठरयलें जाल्यार तें बदलना। सिन्सियरली तांच्यांनी सांगिल्लें तेच्या पेक्षा सुबेज येता, आमी मातशे पुरुष मंडळी थोडे एकदां हालतात, थोडे कितें सांगलें की मातशे हालतात, पण महिला मंडळ केन्ना हालना। आणि त्यामुळे सगळ्या ग्रुपाची महिन्याची मिटिंग बरोबर त्याच डेटीचेर आणि विदाउट खर्चा शिवाय कोणाच्या तरी घरात करप ही पूर्णपणे तांकां खबर आसता। आणि त्यामुळे ही जबाबदारी आमच्या सगळ्या महिलांची आसा। तुमचो एक नरेंद्र मोदीजीन केलो सन्मान आसा आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी येता 7 तारखेर मोठ्या मताधिक्यान या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने लीड दिवचे, तुम्ही दितली अशी आशा व्यक्त करता। तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा। धन्यवाद।